फ्रेंड्स, तर आज स्वयंपाक बनवायचा संध्याकाळी खूप कंटाळा आला, तर चला म्हटलं आज आलू वडे बनवावे. जसे विदर्भात त्याला आलू बोंडे म्हणतात, तर ही रेसिपी चला तुमच्यासोबत शेअर करावी असं वाटलं. कुकर मी कालच घेतलेला आहे, तर आज याचं उद्घाटन आलू वड्यांनी करते. जोपर्यंत हा कुकर होतोय तोपर्यंत आपण हा मसाला बनवून घेऊया. याच्यासाठी त्याच्यानंतर ही सोप घेतली, हे जिरं घेतलंय, फ्रेंड्स मी हे आलू वडे ना हिरवे वाटणातले बनवते, कारण याच्यासोबत रस्सा किंवा कट असं काही मी बनवत नाहीये, पण हे एकदम झणझणीत बनवते कारण मला हे असेच आवडतात. याच्यासोबत रस्सा किंवा बाकी काही नको, फक्त ताक आणि बटाटे वडे. हे बघा, हिरवी मिरची घातली आहे, लसूण टाकला आणि हा कढीपत्ता टाकला याच्यामध्ये. हे बघा, आता हे झणझणीत मटणाचं मसाल्याचं वाटण तयार करते. आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया. कोथिंबीर टाकायची विसरली होती, आता परत याच्यात कोथिंबीर टाकू आणि हे मिक्सरला लावून घेऊ आपण वाटण. हे बघा, अशा प्रकारचं वाटण तयार झालेलं आहे. थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. आपण बेसनाचं बॅटर भिजवून घेऊया. त्याच्यासाठी मी बस होते 3 चमचे बेसन घेतलाय, चोळून घेते, थोडं घेतलंय. तसं तर यामध्ये जनरली हळद आणि तिखट टाकत नाही, पण मी थोडं टाकून घेते, याचा कलर छान येतो. आता याचं घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं. तर मी बटाटे वड्याची रेसिपी एक्सप्लोर विथ वृषालीला दिलेला आहे, तर ती पण तुम्ही एकदा बघून घ्या. ती बटाटे वड्याची रेसिपी एक्सप्लोर विथ वृषाली युट्यूबला माझे चॅनल आहे, त्याच्यावर दिलेली आहे, तुम्ही जाऊन तिथे नक्की बघू शकता. तर हे अशा प्रकारचं मी भिजवून घेतलेलं आहे. कुकर थंड होईपर्यंत आपण ताक बनवून घेऊया. काहीच नाही, हे बाहेरचं ताक आणलेलं आहे मी, आणि याच्यामध्ये जो आपण वाटण केलेलं आहे ते वाटणाचा थोडा मसाला याच्यात घालून घेऊया. हा मसाला याच्यामध्ये आपण घालून घेऊया आणि हे असंच सिंपल खूप छान वाटतं. हे बघा, हे काळं मीठ घातलेलं आहे, यांनी ताकाला खूपच मस्त सुंदर चव येते. मीचं आपलं साधं मीठ, चव बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर टाकली. तुम्हाला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रातला कुठलाही पदार्थ कोथिंबीर घातल्याशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून ही थोडी कोथिंबीर घालते. बघा, आपलं ताक तयार झालं. खूप सुंदर झालाय फ्रेंड्स, तुम्ही नक्की बनवून बघा. फ्रेंड्स, आज मी कोल्ड कॉफीचा शॉर्ट्स युट्यूबला टाकलेला आहे एक्सप्लोर विथ वृषालीवर, तुम्ही तो नक्की जाऊन बघा. खूप छान झाली होती. आवडला असेल तर नक्की कमेंट करा त्याच्यावर. बघा फ्रेंड्स, माझा हा मसाला अगदी 2 दिवसाचा शिल्लक राहिलेला आहे. मसाल्याचं सगळं साहित्य आणलंय. आता परत हा मला बनवून ठेवायचा आहे मसाला. दर्जाचे आणि चांगल्या प्रतीचे मसाले मी वापरते. बघा, तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. हे बघा, ऑर्डर्स असतात त्याच्यासाठी देखील मी हे शेंगदाणा तेलच वापरते. बघू शकता तुम्ही, शेंगदाणा तेलामध्येच माझ्या नॉनव्हेजच्या रेसिपी बनवते. मी कुठलंही हलक्या प्रतीचं तेल वापरत नाही, हलक्या प्रतीचे मसाले वापरत नाही, हे तुम्ही बघू शकता. अमरावतीमध्ये स्वस्तिक ब्रँडचं तेल मिळते इथे अमरावतीमध्ये, ग्राउंडनट ऑइल, तेच मी वापरते. खरी चव ही शेंगदाणा तेलामध्येच येते, हे तुम्हाला माहिती आहे. आलू आपले झाले का ते बघूया. आलू छान झालेले आहे, बघा, बघू शकता तुम्ही. आपण ही आलू वड्याची भाजी तयार करून घेऊया. यासाठी घेतलं मी थोडं तेल. जास्ती तेल नाही घ्यायचं, थोडंच तेल घ्यायचं. जास्ती जर तेल घेतलं तर आपली भाजी तेलकट होऊ शकते, कारण आपण तेलामध्येच ते तळतो आहे, त्याच्यामुळे भाजीसाठी एकदम कमी तेल वापरायचं. मोहरी टाकून घेऊ. मोहरी तडतडली की धने, जिरे आणि बडीशेप वाटण घालून घेऊ आता याच्यामध्ये. थोडं घालू. हिंगाने खूप छान चव येते. बंदरा कच्चापणा गेला की आपण त्यामध्ये हळद घालून घेऊ. आता ही घालते मी थोडी हळद आणि
ही थोडी कसुरी मेथी पण घालून घेऊया. कसुरी मेथीने सुद्धा खूप छान चव येते. पण घालूया आता उकळलेले आलू. यामध्ये थोडी विदर्भाची झलक दाखवा टाकला मी काळा मसाला. याच्यात घालूया मीठ. आलू वड्याचा रसा मसाला अगदी तयार आहे बघा. आणि याच्यामध्ये टाकूया आपण तेल. बॅटर कसं छान मुरलंय. हे गोळे असे बनवून घ्यायचे. आपण ज्याची वाट बघतोय ते आता पहिले आलू वडे तळून घेऊया. मी बॅटर बघा किती सुंदर भिजवलाय आणि बघा किती छान आलू वडे पडतात. बघा किती छान आलू वडे पडतायत. हॉटेलची आठवण आली ना तुम्हाला. बघा आता हे असं अलगद तेलात सोडायचं आहे. फ्रेंड्स, याला आता डिस्टर्ब करायचं नाही. याला असं छान होऊ द्यायचं एका बाजूनी आणि नंतर मग पलटवायचं. छोटे छोटे भजे खूप आवडतात तर ते पण मी आता साईडने करून घेते तिच्यासाठी. ती करायची गरज काय हे बघू शकता तुम्ही. याच्यात छोटे छोटे पडलेलेच आहे. ती खूप खुश होईल बरं का. तेल तापलं की गॅसची फ्लेम कमी करायची. कारण जर आपण मोठ्या फ्लेमवर आलू वडे तळले तर ते आतून कच्चे राहतात. म्हणून एकदा तेल तापल्यानंतर आलू वडे टाकल्यानंतर फ्लेम एकदम कमी करून वडे तळायचे. बघू शकता हे बघा किती सुंदर कलर आलाय. आलू वडा हिरव्या मिरची शिवाय परिपूर्णच नाही. म्हणून ह्या हिरव्या मिरच्या सुद्धा आपण बाजूला तळायला घेऊ. बघा किती रुपये? फ्रेंड्स, खूप मस्त झालाय. तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.